नमस्कार मित्रांनो. आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ मोठा इंटरेस्टिंग होणार आहे, कारण आज मी तुम्हाला थोडीशी एक अशी माहिती देणार आहे का त्या माहितीद्वारे आपल्याला काहीतरी डिसिजन घेणं सोपं जाईल. आणि ती माहिती अशी आहे का सोन्याच्या बाबतीमध्ये गोल्ड. कारण जर आपण एक वर्षापूर्वीचा माझा व्हिडिओ बघितला असेल तर त्यामध्ये मी आपल्याला बोललो होतो, वर्षे पण नाही झालं, 7 ते 8 महिने झाले असतील, त्यावेळेस मी बोललो होतो का 1,25,000 हे माझं सोन्याच्या रेटचं प्रिडिक्शन होतं. ते कम्प्लीट झालंय. चांदीचं प्रिडिक्शन हे माझं 1,50,000च्या वरती होतं, ते कम्प्लीट झालेलं आहे. मग आता पुढे काय? आज आपण जरा बघणार आहोत का खरंच आता सोन्यामध्ये खरेदी करायचे दिवस आहेत का? तर त्याचं जे उत्तर आहे ते उत्तर आपण शोधणार आहोत. त्याकरता सगळा व्हिडिओ आपल्याला पूर्णपणे बघायचा आहे. चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यानंतर आपला टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिली आहे, त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा. पेड ग्रुप जर आपल्याला जॉईन करायचा असेल तर त्याची लिंक दिलेली आहे, तो जॉईन करताना त्या लिंकवरती क्लिक करायचं, पेमेंट करायचं. पेमेंट करताना मोबाईल नंबर टाकायचा आहे, म्हणजे तुम्हाला तुमच्या त्या नंबरवरती तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक येईल. त्याचे जे चार्जेस आहेत 1,350 रुपये, 12 महिन्यासाठी चार्जेस आहेत. त्यामध्ये तुम्हाला जे मी काही स्विंग ट्रेड घेत असतो ते ट्रेड तुमच्याबरोबर शेअर करतो, जे ऑप्शन ट्रेड घेत असतो ते शेअर करतो. आणि समजा एकत्र वाटत असले का मला व्हिडिओज पण पाहिजे, कुठले ट्रेड वगैरे स्विंग का घ्यायचा ट्रेड, तर त्यासाठी तुम्हाला आपल्या ह्या युट्यूब चॅनलची मेंबरशिप घ्यावं लागेल. त्याचे चार्जेस पर मंथ 299 रुपये चार्जेस आहेत. आपण काही नाही, चॅनल सबस्क्राईब करायचं, जॉईन नावाचं बटन येतं, ते बटन क्लिक करायचं. त्यानंतर 299चा प्लॅन आपण परचेस करायचा. त्या ठिकाणी तुम्हाला हेच सगळेच व्हिडिओज भेटतील, त्यामध्ये का कुठले चांगले चांगले स्टॉक ब्रेकआउट झोनला आहेत, आणि त्याबरोबर तुम्हाला टेलिग्राम चॅनलची मेंबरशिप सुद्धा भेटेल. ओके, तर हे आपले 2 प्लॅन आहेत. आणि आता करूया आपण सुरुवात. सोन्यामध्ये काय खरंच काय होणार आहे. तर सोन्याचा पहिल्यांदा आपण एक चार्ट जर जाणून घेतला, सुरुवातीपासून आपण जरा बघूया सोन्याचे रेट काय होते, ते आपण ह्या ठिकाणी इथे जाणून घेऊ. आता इथे जे काही उपलब्ध माहितीनुसार जर आपण बघितलं तर उपलब्ध माहितीनुसार जे सोन्याचे रेट आहेत ते मला इथे दिसतात हे. आणि सोन्याचा चार्ट जर आपण बघितला, तो चार्ट आपल्याला काय सांगतो ते, या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. आणि मग आपल्याला समजून घ्यायचंय का सोन्यामध्ये काय होऊ शकतं. पहिली गोष्ट, आपण या ठिकाणी एक जर सोन्याचा चार्ट जर बघितला तर हा चार्ट बघा, हा आहे साधारणतः 1968 सालचा. त्यावेळेस सोन्याचा जो रेट होता तो साधारणतः $35 होता. $35 वरून इथे हे जे सोनं आहे, मला मीच थोडं मिनिमाइज करतो कारण मी छोटं झालेलं बरं, आपल्याला इथे सगळे रेट दिसले पाहिजे. आता इथे $35 सोन्याचा रेट गेला होता $43 पर्यंत. म्हणजेच इथे जर आपण बघितलं तर 35 गुणुले 20% तेजी म्हणजे 7, $43 म्हणजे जवळजवळ 20% तेजी आपल्याला इथे सोन्यामध्ये बघायला भेटली. किती टक्क्याची तेजी? 20% तेजी सोन्यात बघायला भेटली. त्यानंतर आपण बघतोय का इथून आपल्याला जो एक फॉल बघायला भेटला, तो फॉल जर बघितला तर 43 वरून परत आपण त्या ठिकाणी 35 पर्यंत आलो. 20%चा फॉल आपल्याला तिथे त्या ठिकाणी बघायला भेटला. म्हणजेच का जहां से शुरू फिर वहां आ गए. म्हणजेच अशा प्रकारे आपल्याला एक मोठी तेजी आणि परत करेक्शन असं भेटलं बघायला 1970 साली. त्यानंतर कारण काही वेगळे असू शकतात. आपल्याला माहिती त्या काळामध्ये आपण बघतोय का इराण, इराक वगैरे, कुवेत असे बरेचसे लढाई चालू होत्या. त्या कारणात आपल्याला जायचं नाहीये. कारण काय होतं, सोनं हे एक सेफ हेवन बाईंग आहे आणि म्हणून त्याच्याकडे सेफ हेवन बाईंग म्हणून बघितलं जातं. त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे का परत पुढे काय झालं. त्यानंतर पुढे जर आपण बघतोय का पुढे असं झालं बघा, आता हे करेक्शन झालं आणि त्यानंतर $34 पासून इथे तुम्हाला दिसायचंय का $34 पासून आपण एक जी तेजी आपल्याला बघायला भेटली बघा इथे. $34 पासून जवळजवळ आपण आलो $1,200 पर्यंत. विचार करा, 34 पासून $1,200 पर्यंत हा रेट आला. 1973च्या आसपास आला, $1,200 पर्यंत आलो. म्हणजे जवळजवळ ही तेजी जर आपण बघितली तर ही 200%ची तेजी, 200%पेक्षा जास्त. ही 200 म्हणजे साधारणतः 270%ची तेजी आपल्याला त्यामध्ये बघायला भेटली. 3 ते 4 वर्षामध्ये जवळजवळ 270% तेजी आणि नॉनस्टॉप सोन्यामध्ये तेजी आपल्याला बघायला भेटली. त्या काळामध्ये इराण, इराक वगैरे लढाया चालू होत्या. 270% तेजी आपल्याला सोन्यात बघायला भेटली. $34 पासून रेट झाला $1,200 पर्यंत. त्यानंतर जर आपण इकडे बघितलं तर परत आपण $1,200 पासून खाली आलो, परत $90 पर्यंत खाली आलो. म्हणजे $1,200 पासून $90 पर्यंत खाली आलो.
म्हणजे जवळजवळ आपण $35 आपल्याला करेक्शन झालं, म्हणजे 30% करेक्शन परत आपल्याला त्यानंतर सोन्यामध्ये बघायला भेटलं. म्हणजे सोन्याचं करेक्शन जर सोन्याचा चार्ट जर बघितला तर एक मोठी तेजी आणि त्यानंतर करेक्शन असं आपल्याला या ठिकाणी आतापर्यंत बघायला भेटलं. त्यानंतर आपण बघतोय का $90 पासून आपल्याला परत एक मोठी तेजी बघायला भेटली आणि ती तेजी आपल्याला कुठपर्यंत आली बघायला, $90 पासून जवळजवळ तेजी आपल्याला बघायला भेटली $180 पर्यंत. ठीक आहे, कुठपर्यंत तेजी भेटली, $90 पासून 180, म्हणजे $90 पासून तर 180, म्हणजे जवळजवळ 100% परत तेजी झाली. परत 100% तेजी 74 साली 1974 साली बघायला भेटली आणि त्यानंतर एक फॉल परत आपल्याला इथे बघायला भेटला. तो जर फॉल आपण बघितला, तो फॉल परत आपल्याला इथपर्यंत आला, परत 134 पर्यंत आला. म्हणजेच 180 पासून आपण अराउंड 130 पर्यंत आलो. $50 परत करेक्शन झालं, परत 30% करेक्शन आपल्याला सोन्यामध्ये बघायला भेटलं. ओके, आता इथपर्यंत क्लिअर झाले, तुम्हाला सगळे चार्ट अनुभवायला भेटले. असं का मोठी तेजी आणि 20-30% करेक्शन, मोठी तेजी 20 ते 30% करेक्शन. थोडं पुढे चला. आता थोडं पुढे आल्यानंतर आपण बघतोय का इथे आपल्याला 100 आणि साधारणतः $196 पर्यंत आपण परत त्यानंतर आपण आपल्याला तेजी परत आली बघा. इथून आपण बघतोय आपल्याला ही जी तेजी आहे ती तेजी परत आली. कुठून आली तेजी? तेजी परत 134 पासून जवळजवळ $196 पर्यंत तेजी आली. म्हणजेच इथे जवळजवळ आपल्याला 60 पॉईंटची तेजी आली. 5352 तेरी 65, म्हणजे जवळजवळ 50% तेजी परत आपण अनुभवली. 30% करेक्शन आणि परत 50% तेजी सोन्यामध्ये अनुभवायला भेटली. त्यानंतरची गोष्ट बघा. आता त्यानंतर आपल्याला एक मोठं या ठिकाणी बघायला भेटलं करेक्शन. 1975 सालापासून ते करेक्शन कंटिन्यू चालू होतं बघा. एक लक्षात घ्या, सोन्यात करेक्शन चालू जर झालं तर कंटिन्युअसली, हा महिन्याचा चार्ट आहे इथे बघा, कंटिन्यू 4 महिने करेक्शन आहे. त्यानंतर आपण इथे बघतोय का कंटिन्युअसली करेक्शन 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18, 1.5 वर्ष कंटिन्युअसली करेक्शन आपल्याला त्या ठिकाणी अनुभवायला भेटलं. आणि ते जे करेक्शन तुम्ही बघितलं असेल, ते करेक्शन होतं किती तेही आपण या ठिकाणी जाणून घेऊ. जवळजवळ $200 पासून आपण फॉल झाला, $100 पर्यंत आलो. 50% करेक्शन आपल्याला त्यामध्ये परत बघायला भेटलं. त्यानंतर 1977 पासून परत आपल्याला ह्या ठिकाणी एक मोठी तेजी बघायला भेटली. ती तेजी आपण बघतोय $100 पासून जो 1977 पासून तर 80 पर्यंत. इथे बघा या ठिकाणी 1977 पासून 1980 पर्यंत आपण परत ह्या ठिकाणी किती मोठी तेजी आली आपली, $100 पासून नॉनस्टॉप तेजी $870 पर्यंत आली. सोनं त्या ठिकाणी जवळजवळ 800 पट वाढलं. 8 पटीनं सोनं वाढलं, 800 पट सोनं वाढलं. आणि मग हे झालं 1980 सालापर्यंत, एवढे रेट सोन्याचे होते. त्यानंतर आपण बघतोय परत एक फॉल आपल्याला बघायला भेटला. आणि तो फॉल जर तुम्ही बघितला, तो फॉल आपण इथपर्यंत आलाय जवळजवळ $300 पर्यंत. म्हणजे विचार करा, साधारण राऊंड फिगर 900 पासून $300 पर्यंत, म्हणजे 954 आणि जवळजवळ 65% करेक्शन. 65% करेक्शन परत आपल्याला सोन्यात बघायला भेटलं. कंटिन्युअसली इथंही आपल्याला जवळजवळ 1.5 वर्षाच्या आसपास कंटिन्युअसली करेक्शन बघायला भेटलं. 65% पर्यंत आपल्याला करेक्शन त्या ठिकाणी बघायला भेटलं. म्हणजे जर इथे सोन्यामध्ये मला सांगायचं असं आहे, करेक्शन जर झालं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये करेक्शन सुद्धा होतं, तेजी सुद्धा मोठ्या प्रमाणात होते. परत त्यानंतर आपण इथे येऊया. परत आता पाठीमागे आपण आलोय 1982 सालापासून जे करेक्शन झालं $300 पासून आपण परत कुठपर्यंत गेलो, परत आपण या ठिकाणी $300 पासून $500 पर्यंत मोठी तेजी परत आपल्याला आली. $300 पासून तर 500 पर्यंत तेजी, म्हणजे $200 ची तेजी आली. $200 जर आपण विचार जर केला तर ह्या ठिकाणी आपण बघतो की सावित्री घाटावर 70% तेजी परत आपल्याला ह्या ठिकाणी बघायला भेटली. 70% तेजी. आणि तिथून परत आपण ह्या ठिकाणी 300 पर्यंत आलो. परत फॉल झालाय तो 1985 ला परत फॉल झालाय, पण तो कंटिन्युअस फॉल चालू होता. 1983, 84, 85 3 वर्ष हा फॉल चालू होता. म्हणजेच जर करेक्शन, म्हणजे जशी तेजी चालू होते तशी मंदी सुद्धा येते, कंटिन्युअसली मंदी सुद्धा येते, हे सुद्धा लक्षात ठेवायचंय. म्हणजे 510 पासून आपण परत 300 पर्यंत आलो. आता हा जर आपण करेक्शन जर बघितलं
200 पॉईंटचं करेक्शन आहे. म्हणजेच जवळजवळ आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो 40% परत करेक्शन झालं. त्यानंतर परत आपण बघतोय तिथून परत $500 पर्यंत गेलो. परत आपल्याला त्या ठिकाणी 70% परत मोठी मूव बघायला भेटली. त्यानंतर परत आपण येऊया खाली जर आलो तर परत त्या ठिकाणी तेवढंच परत करेक्शन आपल्याला तेवढ्याच प्रमाणामध्ये करेक्शन आपल्याला इथेही बघायला भेटलेलं आहे. ते करेक्शन परत तेवढंच करेक्शन आपल्याला त्याच प्रमाणातलं करेक्शन परत इथे इथपर्यंत बघायला भेटले $300 पर्यंत. पण हे करेक्शन चाललं 1987 सालापासून तर 1992 सालापर्यंत. 5 वर्ष सोनं कंटिन्युअसली पडत होतं. 5 वर्ष जे आहे 5 वर्ष हे सोन्याचा चार्ट निगेटिव्ह होता. 5 वर्ष कंटिन्युअसली सोन्यामध्ये करेक्शन होतं. म्हणजेच जशी तेजी तसं करेक्शन. ठीक आहे. त्यानंतर आपण बघतोय का इथून आपल्याला थोडासा एक मुवमेंट आली बघा. इथून परत एक थोडी मुवमेंट आली. आपण 300 पासून परत या ठिकाणी $400 पर्यंत आलो. इथपर्यंत आलो म्हणजे 1996 सालापर्यंत. म्हणजे 300 ते 400 म्हणजे जो $100 30% परत तेजी आली. पण 400 पासून आपण परत या ठिकाणी खाली कुठपर्यंत गेलो 1999 ला $250 पर्यंत गेलो. विचार करा आपण या ठिकाणी जवळजवळ $400 पासून $250 पर्यंत गेलो. म्हणजे जवळजवळ $150 करेक्शन झालं. 400 मध्ये $150 4×16 परत 40% करेक्शन आपल्याला त्या ठिकाणी अनुभवायला भेटलं. आणि त्यानंतर आपण बघतोय 2000 ते 2001 परत कन्सोलिडेशन झालं आणि त्यानंतर एक मोठी तेजी आली आणि ती तेजी आपल्याला जवळजवळ $250 पासून आपण परत जी मोठी एक तेजी अनुभवली ती तेजी परत आपण जो जुना पहिला लाईफ टाइम हाय होता तो लाईफ टाइम हाय पण आपण तोडला आणि $1000 पर्यंत आपण गेलो. इथे $1000 2007 साली 2007 साली आपण बघतोय काय झालं होतं. हे 2007 साली आपल्याला म्हणजे आपण 2008 साली आपल्याला करेक्शन झालं होतं. ग्लोबल क्राईस झाला होता. त्यानंतर आपली लेहमन ब्रदर्स नावाची बँक आहे ती डुबली होती. सगळ्या अमेरिकेमध्ये हाहाकार झाला आणि ग्लोबल मार्केटमध्ये मोठा सेल-ऑफ आला होता. 80% करेक्शन आपल्या मार्केटमध्ये झालेलं होतं. आणि मग तिथून आपण बघतोय का आपल्याला एक परत फॉल त्याच करेक्शन मध्ये बघायला भेटला बघा. सेफ हेवन गुंतवणूक जरी सोन्याची असली पण तिथेही सोन्याचे 13 वाजले. सोन्यामध्ये $300 करेक्शन झालं. $300 करेक्शन म्हणजे जवळजवळ 30% करेक्शन परत सोन्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटलं. आणि मग इथे $682 पासून आपण बघतोय का जी सोन्यामध्ये एक मोठी तेजी आली. ती तेजी आपल्याला परत 2012 पर्यंत आपण त्या ठिकाणी गेलो. कुठपर्यंत आपण ह्या ठिकाणी आलो जवळजवळ $1900 पर्यंत. म्हणजेच बघा 2008 सालापासून आपण जवळजवळ 682 पासून $2000 पर्यंत आलो. म्हणजे जवळजवळ त्या ठिकाणी आपल्याला जी तेजी बघायला भेटली ती तेजी आपल्याला 250% तेजी आपल्याला बघायला भेटली. 250 पट ही तेजी आपल्याला 2 वर्षामध्ये बघायला भेटली. त्यानंतर परत सोन्यामध्ये आपल्याला जे करेक्शन बघायला भेटलं ते 50% करेक्शन आपल्याला बघायला भेटलं. 2011 पासून तर 2015 पर्यंत आपल्याला 50% करेक्शन सोन्यामध्ये बघायला भेटलं. $1000 पर्यंत परत सोन्याचे भाव आले. आणि त्यानंतर आपण बघतोय का 2015 पासून आपल्याला त्या ठिकाणी इथे परत आपण जो $2000 भाव गाठला 2019 ला. त्यानंतर परत इथे आपल्याला $1600 पर्यंत आपण खाली आलो 2023 ला. म्हणजेच हे $400 करेक्शन झालं. 20% करेक्शन परत सोन्यामध्ये आपल्याला बघायला भेटलं. 20% करेक्शन या ठिकाणी बघायला भेटलं. आता आपण आलोय जवळ आलोय 2022 पर्यंत आलो. आणि त्यानंतर आपण इथे बघूया आता हे जी आता रॅली चालू झाली ती रॅली आपल्याला दिसते $1600 पासून जी रॅली चालू झालीये ती आता $4250 पर्यंत गेलीये. $1600 पासून जवळजवळ 4380 हाय काल मारलेला आहे. 16×3=48 म्हणजे विचार करा जवळजवळ आपल्याला त्या ठिकाणी 16×2=32 200% तेजी सोन्याने दिलेली आहे. मग आता विचार करा करेक्शन किती येऊ शकतं. सोन्यामध्ये करेक्शन येऊ शकतं हे मलाही मान्य आहे. पण ते करेक्शन किती येऊ शकतं ते जर आपण बघितलं तर मला असं वाटतंय का साधारणतः $3300 पर्यंत आपण खाली येऊ शकतो.
$3300 जर म्हटलं तरी अजून 1000 पॉईंट म्हणजे अजून $1000 हे सोन्यामध्ये करेक्शन येऊ शकतं. $1000 जर आपण विचार जर केला तर $1000 म्हणजे साधारणतः ह्या हिशोबाने 25% करेक्शन सोन्यामध्ये अपेक्षित आहे. 25% करेक्शन हे आपल्या सोन्यामध्ये अपेक्षित आहे. $3300 पर्यंत सोन्याचे दर येऊ शकतात. 25% सोनं कमी होऊ शकतं. ठीक आहे. तेव्हा आता जर सोन्यामध्ये गुंतवणूक करायची ही काय चांगली किंवा योग्य वेळ नाहीये. आत्ताची जी वेळ आहे ती सोनं असेल तर प्रॉफिट बुकिंग करायची वेळ आहे. खरेदी करण्यासाठी थांबायलाच पाहिजे. कारण आत्ता जर आपण बघितलं तर सध्या इक्विटी मार्केटसाठी सगळेच आपण बघतोय का जगामध्ये शांतता आहे, महागाई कमी झालेली आहे, पुढे लढाई झगडे थोडेफार छोटे मोठे आहेत, लय मोठे नाहीयेत. आणि जे काय सेफ हेवन बाईंग आहे ती कारणं आता बरीचशी शांत झालेली आहेत. त्यामुळे सोन्यामध्ये आपल्याला येत्या काही दिवसामध्ये करेक्शनची अपेक्षा आहे. नवीन खरेदी करायचं असेल तर त्यासाठी थांबायला पाहिजे. कारण आता सोनं खूप वाढलंय आणि तुम्हाला मी चार्ट पण मागचे दाखवलेत. चार्ट जर आपण बघितले तर चार्ट नुसार आपल्याला असं दिसतंय का एक करेक्शन सोन्यामध्ये ड्यू आहे. ठीक आहे. तेव्हा आता हे फक्त मी तुम्हाला सावध करण्यासाठी सांगतोय. ज्या वेळेस आपल्याला एक असा या ठिकाणी बेस बनलेला होता 2024च्या आसपास, मी त्यावेळेस आपल्या सगळ्यांना सांगितलेलं होतं की सोनं खरेदी करा. 2024च्या एंडच्या आसपास मी बोललेलो होतो. त्यावेळेस साधारणतः $2400-2500 आसपास सोन्याचा भाव होता. तिथून आपण बघतोय का जवळजवळ 4380 पर्यंत आपण गेलो. आता परत असं वाटतंय का प्रॉफिट बुकिंग अपेक्षित आहे. आणि जर एखाद्याला खरेदी करायचाच असेल तर मग जो हा एकदा हाय आहे बघा, हा जवळजवळ $4400. कोणाला खरेदी करायचंच असेल तर $4400 वरती जर एकदा गेला ना, मग कुणी म्हणत तुम्ही म्हणाल सर महाग झाल्यावर काय घ्यायचं. तो जर हाय तोडला तर परत एक तेजी बघायला भेटेल. पण तो जर नाही तोडला तर 25% करेक्शन हे सोन्यामध्ये अपेक्षित आहे. तेव्हा सोन्यापासून जरा थोडस सावध राहा. ही काय त्याला खरेदी करण्याची योग्य वेळ नाहीये. ओके. तेव्हा इथे आपण थांबूया. अर्थात हा जो काही सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. या व्हिडिओमध्ये कुणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला मी दिला नाही याची कृपया नोंद घ्या. कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड बनवा. ओके. तेव्हा आता इथे थांबतोय आपण. आणि आपला टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिली. त्या लिंकवर जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा. 12 महिन्याची फी फक्त ₹1350 आहे. चॅनलची मेंबरशिप घ्या. ती जर घेतली तर तुम्हाला त्या ठिकाणी एज्युकेशनल व्हिडिओज भेटतील. स्विंग ट्रेडिंगचे ब्रेकआउट स्टॉकचे तुम्हाला त्या ठिकाणी चांगले व्हिडिओज भेटतील. प्लस टेलिग्राम चॅनलचा सुद्धा तुम्हाला त्यामध्ये ऍक्सेस भेटेल. तेव्हा आता इथे थांबूया आपण. परत भेटूया नवीन विषयासह.